नमस्कार मित्रांनो, कसे काय सगळे मजेत ना? मजेतच राहावा. आज आमची परत लाईव्हची ऑर्डर आहे आणि आजची ऑर्डर लांज्यात आहे. म्हणजे काल एक दिवस झाला होता, आजचा दुसरा दिवस आहे, फायनलचा डे आहे, तेव्हा जातो आहे. आज काल काय शूट करू वेळ नाही भेटलं म्हणून आज करते आहे. आता जातो आहे, निघाला सकाळच निघाला आहे, 7:30ला निघाला आहे घरातनं. आज जरा लवकर मॅच चालू होणार होतं पण जरा लवकरच निघाला आम्हाला जाऊ, कारण का इकडनं 1-1.5 तास लागतं लांज्यात जायचं झाला तर. नंतर मग सकाळचा बाहेर पडल्यावर मग सकाळचं वातावरण ह्या मस्तच असता. व्ह्यू बघा कसलो आहे तो, इकडनं दिसता एकदम. आता मेन हायवेला लागला हवा आहे लांज्याचा. आता जास्त लांब नाही, जवळच आहे इकडनं. पोचल्या तिकडे नाश्ता रेडी होतो. मग काय म्हटलं नाश्ता करून घेतो, नंतर काय वेळ गावणार नाही एकदा चालू झाली की, म्हणून नाश्ता करून घेतो म्हटलं. इकडचं नियोजन बघा कसला दिसतं ते, इकडे ट्रॉफ्या वगैरे सगळे आणलेले होते आणि आमचं तिकडे वरती सगळं सेटअप आहे केलेलं. आणि ग्राउंड चेक करा कसला आहे, इकडनं पूर्ण गोल ग्राउंड आहे. नियोजन इकडनं चांगलं केलं होतं सगळ्यांनी. आता मग मॅची चालू होतील थोड्याच वेळात. मी इकडे सेटअप करून बसलो आहे सगळं तयार होऊन, आणि तिकडे खालती रोहित बसलो आहे, दिसता काय बघा तिकडे. तो तिकडे कमिटीत बसलो आहे त्यांच्यासोबत स्कोअरवाल्यांबरोबर. तो तिकडनं स्कोअर अपडेट करत आहे बसून. नंतर काय मग जास्त काय शूट करूक नाही भेटलो. आता फायनलची मॅच चालू आहे, ती आता शूट करता करता लक्षात आलं की ब्लॉग पण चालू होतो. ब्लॉगसाठी काय शूट नाही केलं आहे म्हणून आता कॅमेरा चालू केला आहे. तिकडे मॅच चालू असताना तिकडे कॅमेरा फिरवता फिरवता ब्लॉग पण करत होते. आता काय फायनल वगैरे झाली आहे, तिकडे एन्जॉयमेंट चालू आहे त्यांची फायनल जिंकल्यांची. आपली रत्नागिरीची टीम जिंकली आहे इथे. ट्रॉफी जिंकल्याचा आनंद बघा किती येतो इथे यांच्यात. एक नंबर आहे, डीजेवर नाचतो ते सगळे. इकडे रोहित आलो होतो सगळं सामान खाली घेऊ, नंतर सगळं सेटअप खाली घेतला होता. बक्षीस समारंभ झालं होतं त्याचं. त्यानंतर काय जास्त शूट नाही केलं आहे. नंतर मग काळोख झालं, मग घराशी गेला. चला आता येतो मी, पुढच्या ब्लॉगला भेटूया.